नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. मी स्वाती स्वामी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर आज आहे श्री दत्त जयंती, तर त्यामुळे आम्ही पहाटे चालत नरसिंहवाडीला चाललेलो. माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी, माझ्या जाऊ, सख्खे चुलत सासू असे सगळेजण आम्ही सगळी मिळून चालत चाललेलो. काही मेंबर पाठीमागं होते, काही थोडे स्पीड चालणारे पुढे गेलते आणि माझे पाय दुखत होते कारण मला चालायची जास्त सवय नाही आहे. तर त्यामुळे मी माझ्या स्पीडमध्ये हळूहळू चालत चाललेले. एवढ्या पहाटे पण भरपूर गर्दी होती. प्रत्येकजण म्हणजे असं काही लोकं चालत चाललेले आणि काही लोकं टू व्हीलर, फोर व्हीलरवरनं किंवा सायकलवरनं वगैरे खूप लोकं चाललेली. मला वाटलं नव्हतं की एवढं गर्दी असेल. मी पहिल्यांदाच चालत चाललेले. एरवी कसं आम्ही गाडीवरनं जातो. त्याच्यानंतर थोडं सकाळ झाल्यानंतर ठिकठिकाणी म्हणजे मसाला दूध, चहा किंवा कोणाचा उपवास असेल तर फराळ, पोहे वगैरे असं स्टॉल म्हणजे सेवा म्हणून बरेच ठिकाणी ना असं स्टॉल लावलेले. म्हणजे पैसे न घेता जे चालत जात होते लोकं, त्यांच्यासाठी वगैरे मसाला दूध, चहा वगैरे ठेवलेले. आणि बरीच लोकं म्हणजे पहाटे जरा थंड होती आणि लोकं म्हणजे असं गरम दूध, चहा वगैरे असल्यावर थांबून वगैरे घेत होते. आम्ही पण थोडंसं दूध तेन घेतलं कारण जास्त काही नाही, पित्त होतं म्हणून जास्त चहा वगैरे पिलं नाही. त्याच्यानंतर आम्ही वाडीला पोहोचलो आणि एवढ्या पहाटे येऊन पण बघतो तर एवढी भयानक गर्दी, खूप गर्दी होती. आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेण्यासाठी म्हणून चाललेलो आणि माझे पाय दुखत होते. पायाला थोडेसे बारीक फोडे पण उठलेले. त्याच्यानंतर आम्ही गेलो आणि खूप छान असं म्हणजे आत्ता दत्त जयंतीनिमित्त खूप छान असं नंबरला उभारायला वगैरे खूप बांधकाम वगैरे केलते. छान वाटलं ते बघून. त्याच्यानंतर सगळं आवरल्यानंतर मी परत आले घरी. रिक्षानं आलो आम्ही. बस वगैरे नाही मिळालं. तर हे बघा, मी कालच संध्याकाळी लोटून गेलते तरी पण किती पानं पडलेले होते कडुलिंबाचे. ह्या दिवसात खूप पानं पडतात आणि किती लोटून पण असं वाटते की खूप दिवस झालं अंगण लोटलंच नाही की काय असं दिसतं. आणि त्याच्यानंतर मी पटपट लोटून घेतलं कारण आज गुरुवार पण होता, पूजा पण करायचं होतं मला. आता मी अंगण लोटून काढलेलं आहे, पण मला वाटतं फक्त 5च मिनटं अंगण स्वच्छ दिसणार आहे. त्याच्यानंतर खूप पाला गोळा होणार आहे आणि हे आम्ही जे पाला गोळा करतो ह्याचा ढीग घालतो आणि जेव्हा संध्याकाळी ढासं येत असतात तेव्हा आम्ही काय करतो, त्याचा धूर करतो. मग ते कडुलिंबाच्या धुरानं जास्त असे ढासं येत नाहीत. तर त्यामुळे टाकण्यापेक्षा आम्ही त्याचा काहीतरी उपयोग करतो. आणि पाणी पण आलतं तर पटपट मी सडा पण मारून घेते आणि सडा रांगोळी झाली ना मला पटकन पूजा पण करून घेता येते लवकर. त्याच्यानंतर कारण स्कूलचं टाईम होतं आहे आणि स्कूलला पण श्रीला सोडून यायचं होतं, त्याचा डबा पण बनवायचं होतं कारण पहाटे लवकर गेलते मी. तर त्याच्यानंतर मी रांगोळी देखील काढायला घेतलं. रांगोळी पण काढून झालं
आणि सिंपल असंच रांगोळी काढलेलं, जास्त असं कलरची वगैरे काय रांगोळी काढलं नव्हतं, कारण उशीर झाला होता. त्याच्यानंतर उंबऱ्यावर पण सिंपल असं रांगोळी काढून घेतलं. मग आता पूजेची तयारी करायचं होतं आणि पटकन पूजा पण आवरून घेतलं. हे बघा, मी अशा पद्धतीनं पूजा करते गुरुवारची. तर मला व्हिडिओ करायचा होता पूजा मी कशी करते वगैरे, काय करते वगैरे. पण खूप वेळ झाला होता, कारण स्कूलचं पण टाईम झालं होतं. मला आवरायचं होतं, डबा पण बनवायचा होता. श्रीचं पण सगळं काही थोडं आवरायचं होतं, त्याचं थोडं होमवर्क पण राहिलेलं. त्यामुळे मी पटपट पूजा आवरून घेतलं. पुढच्या गुरुवारी मी प्रयत्न करेन, की मी कसं पूजा मांडते वगैरे काय, ह्या सगळ्याचा व्हिडिओ मी करेन आणि म्हणजे समजेल पण मी म्हणजे कशा पद्धतीनं पूजा वगैरे करते असं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, ओके, धन्यवाद, बाय.